माधुरीताईंचाच अनुभव त्या सांगताय. सांगा माधुरीताई. नमस्ते ताई. मी मागच्या महिन्यामध्ये तुमच्याकडे जॉईन झाले मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये. आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन होताना किंवा त्या दरम्यानचा जो 5-6 दिवसांचा काळ होता तो असा होता की ऑफिसमध्ये रिसेशनमुळे लोकांना प्रोजेक्ट मधून काढलेलं होतं. आणि त्या काढलेल्या लोकांमध्ये मी पण एक होते. बिलिंगचे इश्यूज होते. तेवढं बिलिंग अफोर्ड करू शकत नव्हते. मला 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर त्या बिलिंगच्या इश्यूमुळे त्यांनी प्रोजेक्ट मधून लोकांना रिलीज दिलं होतं. आणि त्यावेळेस मी रिलीज मिळाला म्हणून मला वेळ खूप होता आणि मी सगळे व्हिडिओज पाहत होते. त्या व्हिडिओमध्ये मला तुमचा एक व्हिडिओ मिळाला की ज्याच्यामध्ये तुम्ही रेकी विषयी पण सांगितलेलं होतं आणि थोडीशी माहिती तुम्ही एका ज्यूस बद्दल दिलेली होती. तर मी त्या ज्यूसच्या निमित्ताने तुम्हाला कनेक्ट झाले. मी तुम्हाला कॉल केला आणि म्हटलं मला त्या ज्यूसची माहिती हवी. आणि तुम्ही काहीही संकोच न करता किंवा कोणत्याही प्रकारची डिमांड न करता तुम्ही मला ती ज्यूसची रेसिपी लगेचच फॉरवर्ड केली. तर रेसिपी लगेच फॉरवर्ड केली तर मला एक असा अनुभव आला की इथे इकॉनॉमिकल इंटेन्शन दिसत नाहीये. इथे अटॅचमेंट दिसते, लव्ह, केअर, ट्रस्ट या गोष्टी मला इथे दिसत आहेत. तर मग मला आता यांच्याशी बोलायचंय. आणि मी बाहेर रेकी शिकलेलीच होते, रेकी मास्टर झाले होते मी बाहेर. तर म्हटलं रेकी मास्टर पर्यंत तर माझा प्रवास झालेला आहे, पण तरी मला या ताईंसोबत कनेक्ट व्हायचंय. कसं व्हायचं काय मला माहित नाही आणि मी ते होणार असं मी माझ्या मनामध्ये बोलत होते. पैशाचं तर सोंग घेता येत नाही. तर मी फोन लावून असंच बोलले की ताई माझं मास्टर डिग्री पर्यंत झालंय आणि हे मी शिकलीये, तर मला मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये ऍड कराल का. पुन्हा तोच अनुभव आला. निस्वार्थ भावनेने तुम्ही मला लगेचच हो म्हणून सांगितलं आणि ग्रुपमध्ये पण ऍड केलं. पण ज्या दिवशी मी ग्रुपमध्ये ऍड झाले 30 सप्टेंबर बरोबर, तो माझा प्रोजेक्टचा शेवटचा दिवस होता. आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक मेडिटेशन सेशन मध्ये बोलता दत्तगुरूंची कृपा माझ्यावर आणि पीस लेकी फॅमिलीच्या प्रत्येकावर होत आहे. तर त्याचा अनुभव असा झाला 30 सप्टेंबर माझी शेवटचा वर्किंग डे होता. आणि 1 तारखेला मी घरून काम केलं कारण मी टेन्शन मध्ये आले होते की बापरे 18 वर्षाची जॉब नंतर जर प्रोजेक्ट नाही मिळाला तर काय. मग मी 1 तारखेला घरून काम केलं. 2 तारखेला गांधी जयंती होती. ताई मला सांगायला आनंद होतो की 3 तारखेला सकाळी 8 वाजता प्रोजेक्ट मला मिळाला आणि मी ऑफिसमध्ये आले. वा. तर दत्तगुरूंची कृपा आणि तुमची सोबत साथ. एक असतं ना पॉझिटिव्ह वाईब्स वाले आपल्या सोबत कोणीतरी आहेत ते आपल्याला ब्लेसिंग देत आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस जाणून बुजून हेतुपूर्वक ब्लेसिंग मिळतात असं नाही, तर कधी कधी सहवासाने पण खूप कामं होतात. माझं तसं सहवासाने काम झालं. मला सकाळी 8 वाजता कॉल आला आणि ज्यांनी माझा कॉल घेतला ते माझ्या सोबत आहेत. त्यांनी माझं इंटरव्ह्यू फक्त नाव विचारलं, एक्सपिरियन्स काय विचारलं आणि तू आमच्याकडे टीम लीड म्हणून जॉईन होती असं त्यांनी डिक्लेअर केलं. म्हणजे कुठेतरी दत्तगुरूंचे आशीर्वाद होते, कुठेतरी माझ्या लेकी गुरूंचे सगळे आशीर्वाद होते. त्यामुळे मला माझा प्रवास सोपा झाला, अडचणी कमी झाल्या. तर तुमच्याशी बोलले आणि 2 दिवसानंतर मला ही ऑपॉर्च्युनिटी आली. त्यामुळे मला असं वाटतं मी या ग्रुपमध्ये खूप काही द्यावं पण आणि खूप ब्लेसिंग मला मिळत आहेत पण. तर तुमचे खूप खूप आभार. खूप ताई माधुरीताई तुमचं अभिनंदन की खूप छान. म्हणजे इतक्या छान तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कनेक्ट झाल्या, तर त्या यूट्यूबचे मी खूप आभार मानते आणि तुमचे पण खूप आभार. यूट्यूबच्या माध्यमामधनं आपल्याकडे खूप लोक जॉईन करतायत. त्यातल्या एक या नाशिकवरनं ताई जॉईन झालेल्या आहेत, श्रेयाताई. त्यांनी पण मला 2दा-3दा मेसेज केले होते, मला फोन केला आणि मग त्या जॉईन झाल्या. तशा तुम्ही पण माधुरीताई माझ्या टचमध्ये होत्या, आधी मला फोन करत होत्या, आपण बोलत होतो आणि मग मी तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड केलं. तर मला असं वाटतं सगळ्या ठिकाणी पैसा महत्वाचा नाहीये, माणूस खूप महत्वाचा आहे. कुठल्या व्यक्तीला कुठल्या वेळेला कशी मदत करता येईल ती नक्की सगळ्यांनी विचार करायचा आहे. आपण फक्त विचार करूनच कधी कधी खूप थकून जातो. तर आपल्या चांगल्या बोलण्याने पण कधी कधी कोणाला खूप छान वाटतं.
तर नेहमी गिव्ह प्रायोरिटी टू युअर सेल्फ. स्वतःला पण द्या आणि समोरच्याला पण द्या महत्व. समोरच्या मध्येच आहे तुमचं भलं करण्याची ताकद. आणि जेव्हा आपण त्याच्याशी प्रेमाने बोलतो तेव्हा त्या व्यक्तीला कितीतरी बरं वाटतं. मला असं वाटतं आपली भारतीय संस्कृती खूप छान आहे की इथे आपण एकमेकांशी बोलून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कनेक्ट होतो. पण मला असं वाटतं एक भावना खूप सुंदर आहेत आपल्या एकमेकांविषयी. तर हे भरभरून प्रेम असं हे आपल्या देशामध्येच बघायला मिळतं. आणि त्यासाठीच मला असं वाटतं वी ऑल शुड बी प्राऊड ऑफ, म्हणजे आपण भारतीय आहेत याचा आपल्याला खूप गर्व आहे की भावनांनी आपण कनेक्ट होतो आणि त्या भावनांच्या आधारावर आपण एकमेकांना एक वेगळं हिलिंग देतो, एक उपचार देतो. की चांगलं बोलणारे पण जगामध्ये लोक नसतात. आपला देश असा आहे की इथे चांगली बोलणारी लोक भरभरून आहेत. तर असं तुमच्या बोलण्याने मला खूप छान वाटतंय की मला असं वाटतंय माझ्या हार्ट चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये असे खूप आनंद लहरी सगळीकडे अशा जात आहेत. आणि खूप छान की तुमचं एवढं प्रेम बघून मलाही खूप आनंद झालेला आहे. आणि नक्कीच मलाही भेटायला आवडेल श्रेयाताईंना, तुम्हाला. आपण सगळेजण भेटू, सगळे छान. जरी वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे जॉईन असले तरी आपण नक्की छान करूया सत्संग, या रेकीचा सत्संग करूया आपण. आणि फक्त विचारांची चांगल्या देवाणघेवाण करायची. आपल्याला जे माहिती आहे त्या गोष्टी दुसऱ्यांना द्यायच्या आणि त्याद्वारे खूप भरपूर आशीर्वाद आपल्याकडे यायला लागतात जेव्हा आपण निरपेक्ष भावनेने ही गोष्ट करत असतो. मला असं वाटतं त्या ब्रह्मांडामधल्या कितीतरी शक्ती तुम्हाला आशीर्वाद द्यायला पुढे येतात. काउंटलेस ब्लेसिंग तुमच्याकडे येतात. तर असं मला असं वाटतं की तो असा महिना येतोय, मार्गशीर्ष महिना, आणि भरभरून दत्तगुरूंचा आशीर्वाद, तुमच्यासारखे जे विचार सगळ्यांचे येत आहेत तर ते भरभरून येत आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत दत्तगुरू माऊलींचे. आणि सगळ्यांना असंच सगळ्यांच्या चिंता जाऊ दे. आणि आपण म्हणतो की खूप मोठा रोल असतो तुम्ही काय करता. जे कोणी काही करत नाही, म्हणजे जॉब जरी नसेल करत तर काही नाही, तुमच्या हातामध्ये अध्यात्माचा प्रवास. नामस्मरण करत राहा. त्या नामस्मरणामध्ये खूप जादू आहे. आपोआपच त्या गोष्टी घडायला लागतात ज्या तुम्हाला पाहिजेत त्या. तर सगळ्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना पण, मला पण त्यांचं कौतुक वाटतं. म्हणजे हाऊसवाईफ जरी असल्या तरी त्यांच्या हातामध्ये इतकी शक्ती आहे, त्यांच्या आंतरिक शक्ती त्यांची इतकी जागृत होऊ शकते की त्या पूर्ण घराला सांभाळू शकतात. त्याच्यामध्ये असा नाहीये पैशाचा विषय की फक्त पैशानीच ती गृहिणी सगळं सांभाळेल. तर मला असं वाटतंय की ब्लेसिंग्स ती भरपूर घेऊन येऊ शकते या वैश्विक शक्तीद्वारे आपल्या घरासाठी. अशी ही जादू करणारी शक्ती आहे. आणि तुमच्यासारख्या करिअर ओरिएंटेड म्हणजे ज्या आहे तुम्ही, माधुरीताई, इतकं छान तुम्हाला 18 वर्ष जॉब केलेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटत होतं आता कसं होईल, तर तेव्हा तुम्हाला इतकी छान ऑपॉर्च्युनिटी आली. तर तुमचं खूप अभिनंदन. दत्तगुरू माऊलींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू दे. आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना त्यांचे सदैव आशीर्वाद मिळत राहू दे, ही माझी मंगल कामना. आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझी हीच इच्छा राहील. खूप आभार तुमचे ताई.